काय सांगाल वाघनख्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय, कारण कोट्यावधी रुपये खर्च करून सरकार आणते, पण दुसरीकडे इतिहास संशोधक मात्र म्हणतात की त्याच्या संदर्भात कुठल्या प्रकारचे पुरावे नाहीत आणि जी वाघनख आहे ती छत्रपती घराण्यात आहे साताऱ्यामध्ये. आता या वाघनखांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते आणि दाखवते हा वेगळा प्रश्न आहे. आता फक्त एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनख कुठले आहेत. तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शिवाजी महाराजांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, याच्यात काही पुरावा नाही. आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे. पण तसं संशोधन केलं पाहिजे. पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनख जे त्यांना त्यावेळेस मिळाले की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं तिथं साताऱ्याचं, त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंतवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जातं आहे. पण वाघनख तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी आहेतच. आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला. तर शिवाजी महाराजांचेच वाघनखे कोणचे आणि त्या अफजल खानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे. त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. त्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे. संशोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे. आणि संशोधन करणारे इतिहासकार आपल्या कोल्हापुरात अनेक आहेत. त्यांनी त्याच्याबद्दल विचार प्रगट आता केलेलेच आहेत आणि कोणाला काय विचार प्रगट करायचे असेल ते करू शकतात. खरं जर पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र बसून आणि समजुतीने हा विषय मिटवला तर सगळ्यात चांगला आहे. पण एका बाजूला सगळा आता न्यायप्रविष्ट बाब असताना दुसऱ्या बाजूला नाही, न्यायप्रविष्ट बाब जरी असली तरी एकत्र बसून हा विषय सोडवता येत नाही असं नाही आहे. खरं तर तुम्ही यासाठी काही पुढाकार घेणार आहात का? कारण तुम्ही जर यामध्ये घेतला तर त्यामध्ये थोडीशी आता तर फक्त तुम्हीच माझ्या पुढे आला आहे हा विषय घेऊन. तर बघूया, माझ्याकडे विषय यायला पाहिजे. मला सांगायचं म्हणजे कारण असं आहे की 2 दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती केली. मोठ्या प्रमाणात लोक आले. 14 तारखेला सुद्धा मोठ्या प्रमाणात 13 तारखेला लोक जमत आहेत. तर एक तेढ निर्माण होऊ नये किंवा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा नाही, ते निर्माण होऊ नये हा तर सगळ्यांचा उद्देश आहेच आहे. आणि जसं मी म्हटलं ते आरोग्य हे मुख्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला काय करता येईल ते त्यांनी केलं पाहिजे. सगळं स्वच्छता राखली पाहिजे आणि एकंदरीतच सगळं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. आहे कसं बघता तुम्ही याकडे? कारण महाविकास आघाडी आहे, त्यानंतर दुसरी आघाडी असताना तिसरी आघाडी केली जाते. मला त्याच्याबद्दल सध्या तूर तरी काही माहीत नाही. राज्यातले छोटे छोटे घटक पक्ष जे आहेत यांना मोठे पक्ष स्थान देत नाही, म्हणून छोटे पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीचे घडामोडी सध्या राज्यात नाही. तर 2 मुख्य आघाड्या आणि आहेतच. एक आपली महाविकास आणि युती. आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे. आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल. पण महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, यांच्याशी जोडले गेलेले जे घटक पक्ष आहेत ते त्या आघाडीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. आणि या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न आता संभाजीराजेंच्या माध्यमातून होतोय किंवा संभाजीराजे त्यामध्ये पुढाकार घेत आहेत. यशस्वी होईल असं वाटते का? हा ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता सध्या चुरस सुरू आहे त्या सगळ्या या वातावरणामध्ये?
तो आता भविष्याचा प्रश्न आहे. आपल्याला माहीतच आहे की मी भविष्य काही सांगू शकत नाही. विशाळगडाचा एक प्रश्न जिल्हा अतिक्रमण करावे अशी प्रकारची भूमिका होती. कोर्टामध्ये गेलेले ती लोक असं असताना हिंदुत्वाची संघटना किंवा आता संभाजीराजे सुद्धा आक्रमक झालेले आहेत. 13 तारखेला विशाळगडाकडे कूच करायचा अशा प्रकारची घोषणा दिलेली आहे. होय, पण मी जे ऐकतोय ते म्हणजे मुख्यतः तिथं विषय आहे तो आरोग्याचा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे काय केलं पाहिजे ते तर केलंच पाहिजे. आणि अतिक्रमण हा असा विषय असतो आहे की कोणाला एका घटकाला तो लागू नाही आहे, सगळ्यांनाच लागू आहे. तर अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वेगळा विषय आहे. महत्त्वाचं काय ते आपण ठरवलं पाहिजे आणि योग्य ते केलं पाहिजे. सर्वांचीच भावना अशी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे ते हटलं पाहिजे. अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत. शिवप्रेमी देखील सातत्याने त्याबद्दल प्रश्न नाही, अतिक्रमण जर असेल तर ते शासनाने किंवा जे काय तिथला जिल्हा परिषद किंवा शासन जे काय असेल ते योग्य ते त्या दृष्टिकोनातून निर्णय घेईल. महाराज मात्र पप्पू म्हणून त्यांचे जरा पुढे भाजपकडून राहुल गांधींची इमेज पप्पू अशी तयार केली गेली होती. मात्र आता तेच राहुल गांधी विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत. काय याच्यावर सांगा तुम्ही, जो बदल झालाय आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना भाजपला सामोरं जावं? पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि एक म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता केलेला आहे. राहुल गांधींनी जी काही भारत जोडो यात्रा केली त्याचा हा परिणाम म्हणायचा की ज्या पद्धतीने त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना. जसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतो आहे, जनतेशी संपर्क वाढतो आहे. तर जनतेचं संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष त्यांना अनुभव येतो आहे. राज्यामध्ये बऱ्याच वेगळा आहे आणि त्यातनं लक्षात येतं आहे की तिथं संसदेत एकापेक्षा एक मंडळी असतात, सगळे हुशार असतात. आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत, चांगले आहेत सगळे, अभ्यासू आहेत अनेक. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली काय म्हणते? हा, ते मागे झाली होती भेट, आता अलीकडे नाही झाली. मागे झाली होती म्हणजे पहिल्या ट्रिपमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा झाली होती भेट. एक स्ट्रॉंग अपोजिशन असला पाहिजे, तशा पद्धतीचं वातावरण राहुल गांधींचं आता त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता आहेत. कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तरच सगळे कामं व्यवस्थित होतात आणि लोकांच्या दृष्टिकोनातून त्याच्या हिताचं काम केलं जातं आहे आणि सगळ्यांना एकमेकाच्या विचारपूस करून कामं होतील यापुढं. तर राहुल गांधींना याआधी भाजप थँक्यू. काय नाही बंद केलं काय आता बोला.